नर्मदा नदी काठावर आता जलद गतीने पोहोचणार आरोग्य सेवा। स्पीड ॲम्ब्युलन्स बोट सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम सातपुडा पर्वत आणि नर्मदा नदी काठावरील आदिवासींसाठी आरोग्य सुविधांमध्ये आता क्रांती घडणारी एक नवीन सुविधा सुरू झाली आहे। अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेली स्पीड ॲम्ब्युलन्स बोट आता सेवा देण्यासाठी सज्ज आहे। जिल्हा परिषदेच्या CSR फंडातून 1.5 कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेली ही बोट आदिवासींसाठी आरोग्य सुविधा जलद गतीने पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरेल। गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंट पर्यंतचा 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास जो पूर्वी 7 तास घेत असे तो आता अवघ्या 2 तासात पूर्ण होणार आहे। नर्मदा काठावरील दुर्गम भागातील आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी उचललेले हे पाऊल खऱ्या अर्थाने आदिवासींसाठी नवसंजीवनी ठरणार आहे। आता या सुविधा वेगवान आणि प्रभावी ठरतील। जिल्हा परिषद मधून आम्ही पाठपुरावा केला, त्याच्यात पॉवर ग्रीड म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीने पूर्ण फुल इक्विप्ड आपल्याला एक बोट ॲम्ब्युलन्स स्पीड बोटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे। ती साधारण 1.5 कोटीची पूर्ण इक्विप्ड ॲम्ब्युलन्स ही आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे। आपल्या इथे जे जे काही गावं आहे, अक्कलकुवा तालुक्याचे असू द्या किंवा धडगाव तालुक्याचे असू द्या, हे दोघं तालुक्यांचे गावं मिळून साधारण 9 गावं अक्कलकुवाचे आणि 24 गावं धडगावचे, या पद्धतीने 33 गावांना आपली बोट ॲम्ब्युलन्स आहे याची सेवा आपण देत होतो। पण मधल्या काळामध्ये काही बोट ॲम्ब्युलन्स आहे ते खराब झाल्या, काही बोट ॲम्ब्युलन्स हे खराब होऊन डुबून गेल्या, त्याच्यामुळे आपण नवीन बोट ॲम्ब्युलन्सची मागणी ही आपण करत होतो। आणि त्याच्यात एक बोट ॲम्ब्युलन्स ही आपल्याला CSR मार्फत जी आता आपण उद्घाटन केलं, ती बोट ॲम्ब्युलन्स आपल्याला CSR मार्फत या ठिकाणी भेटलेली आहे। आणि शासनाकडून अजून 2 ॲम्ब्युलन्स हे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आपली जी रेग्युलर ॲम्ब्युलन्स चालत होती ती ॲम्ब्युलन्स स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून तर धडगावचा जो शेवटचा पॉइंट आहे भुशा पॉइंट तिथपर्यंत यायला 6 तास लागत होते आणि संपूर्ण 33 गावांना ती ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी एक आठवडाभर किंवा 10 दिवस लागत होते। आता स्पीड बोटच्या माध्यमातून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून तर भुशापर्यंत आपण 2 तासामध्ये आपण त्या ठिकाणी येऊ शकतो। आणि जे